आदिवासी लॉंग मार्चवर उद्या तोडगा निघणार का? कारण आदिवासी लॉंग मार्चमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत उद्या मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 4 वाजता मुंबईत संबंधित मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडेल। आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्री आणि शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा काढू असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। अंमलबजावणी होईल तेव्हाच मागे हटू आदिवासी नेते जे.पी. गावित यांनी देखील इशारा दिलेला आहे। मी त्यांना विनंती केली, बाबा तुम्ही मोर्चा केवढा पुढे देऊ नका। जवळपास खूप मोठ्या संख्येमध्ये सगळे आदिवासी बंधू भगिनी आहेत, त्यांनाही त्रास होतोय, काही चालावं लागतंय, राहण्याची निवासाची जेवणा खाण्याची व्यवस्थेचा अडचणी असतात। पण त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आमचे जे प्रश्न सुटले तर आम्हाला काही अडचण नाही, प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहे। आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत। त्याचे प्रधान सचिव त्यापासून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे। तोडगा अद्यापर्यंत आम्हाला पाहिजे तसं काही निघालेलं नाही, परंतु गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन आता आम्हाला दिलेलं आहे। ज्या वेळेस सरकारच्या बरोबर पॉझिटिव्ह काही सोल्युशन निघेल आणि त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री होईल, त्या दिवशी मोर्चा तिथूनच परत येईल। पेसाच्या काही योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, सगळ्याच गोष्टी आजच्या मोर्चामध्ये एकूण आम्ही घेतलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।